नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुधच्या अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास आयुक्तालय अंतर्गत CDPO म्हणजे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी या पदासाठी जे विभागीय म्हणजे डिपार्टमेंटली स्पर्धा परीक्षा होत आहे। तर जे जॉबवर आहेत ऑलरेडी त्यांना 10 वर्ष लगभग झालेले असतील अशा उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ते एक्झामची तयारी करत आहेत। त्यांच्या म्हणजे त्या परीक्षेच्या तयारीमध्ये त्यांना अजून म्हणजे अभ्यास साहित्य काय असावं यासाठी म्हणजे व्यवस्थित सुसूत्रीत अभ्यासक्रमानुसार माहिती देणारी म्हणजे पुस्तक आहे। त्याबद्दल मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगत आहे। सर्व इंडेक्स वगैरे पण यामध्ये दाखवत आहे। बघा, महिला व बालविकास मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 संपूर्ण मार्गदर्शन 2026चे ॲडिशन आहे। तिसरी आवृत्ती काढलेली आहे सरांनी। तर यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे जो दोन्ही पेपरमध्ये आहे तो। त्यामध्ये मराठी, सामान्य ज्ञान, शासनासंबंधित निवडक कायदे, भारताचे संविधान, महिला व बालविकास कायदे व योजना, महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असं आणि अद्ययावत चालू घडामोडी जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत त्या, जसं महिला व बालविकास संदर्भातल्या योजना आहेत, काही पोर्टल आहेत अशा। इंग्रजी आहे, गणित, बुद्धिमत्ता चाचणी संस्था आणि नागरी सेवा नियम, एकात्मिक बालविकास सेवा योजना, हे असं संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे। तर परीक्षेची योजना आणि स्वरूप तर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना सगळ्यांना माहीत असेलच, तरी पण वरवर सांगत आहे। बघा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्याय राहणार आहे। लेखी परीक्षा असणार आहे 400 गुणासाठी आणि 50 गुणासाठी मुलाखत। एकूण गुण किती? तर एकूण गुण झाले 450। तर पेपर 1 हा सिंबल प्रश्नासाठी आणि 200 गुण आणि 1/4 निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे त्याच्यामध्ये। तर सिंबल प्रश्न 200 गुण आहे, त्यामुळे लक्षात ठेवा व्यवस्थित। आणि 1 तासाचाच पेपर आहे, 1 तासामध्ये आपल्याला सिंबल प्रश्न सोडवायचे आहे। दुसऱ्या पेपरला सुद्धा तसंच आहे। तर अभ्यासक्रम काय दिला आहे पेपर 1 साठी काय आहे? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था हे पेपर 1 मध्ये राहणार आहे। त्यांनी दर्जा दिलेला आहे मराठीसाठी 12वी, इंग्रजीसाठी पदवी, सामान्य ज्ञानसाठी पदवी आणि विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान यानुसार जे शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था ह्या ज्या आहेत त्या विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान असा दर्जा राहणार आहे। सिंबल प्रश्न 200 गुण। तर हे संबंधित निवडक कायदे आणि संस्था या ते डिपार्टमेंटमध्ये काम करतात त्यांना बऱ्यापैकी अभ्यास झालेलाच असतो त्यांचा तसा, तरी पण हे पुस्तक तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहे। आणि पेपर 2 मध्ये काय आहे तर पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान यावर असणार आहे। तर हे नकारात्मक गुण पद्धत वगैरे हे तर तुम्हाला माहीत आहे आणि सांगितली पुढेच। आणि इथं लिहिलेलं आहे अंतिम गुणवत्ता यादी ही लेखी परीक्षेतील व मुलाखतीतील एकत्रित गुणावर आधारित राहणार आहे। तर अभ्यासक्रम तर आपण आताच सांगितले आहे। मराठी, इंग्रजी जे सगळ्याच एक्झामला जे सारखंच म्हणजे जे असते तेच आहे। मराठीमध्ये जसं शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आणि एक उतार म्हणजे पॅसेजवर एक प्रश्न म्हणजे एक पॅसेजवर असतो, त्यामध्ये 4 किंवा 5 प्रश्न तरी असतात। मराठीमध्ये पण पॅसेज राहणार आहे, इंग्रजीमध्ये पण राहणार की नाही ते पेपर ठरवणार, पण ते अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे। सामान्य ज्ञानमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी। तर त्यामुळे लक्षात ठेवायचं व्यवस्थित। आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था यामध्ये कोणत्या निवडक कायदे आणि संस्थांचा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे तर ते बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता आरक्षण अधिनियम 2001, महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 4 2004 हे पण त्याच्यामध्ये अभ्यासात दिलेलं आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 सेवा हमी कायदा आहे हा, तो पण अभ्यास दिलेला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम 2005, शासनाची निधीविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984 नियम क्रमांक 92 व 109, राज्य महिला आयोग व आर्थिक
महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचे जे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे ते आणि राज्य महिला आयोग यांच्याबद्दलची माहिती अभ्यासावं लागणार आहे. मानवी हक्क आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ह्या ठिकाणी जो हा अभ्यासक्रम दिलेला आहे शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था. तर हे जे आपलं बुल्सआय अकॅडमी हे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, यावर खूप सारं म्हणजे मटेरियल आहे. प्लेलिस्टमध्ये बघा तुम्हाला, कारण जेव्हा 2019-20च्या लगभगमध्ये एक्झाम होणार होती, तर ते मी व्हिडिओ केलेले आहे. त्यामध्ये महिला बाल हक्क आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, राज्य महिला आयोग वगैरे याच्याबद्दलची माहिती आहे. पुढे पण वाटल्यास घ्यायचं असेल तर तुम्ही तसं कॉमेंटमध्ये सांगा, मग आपण एक एक व्हिडिओ तरी रोजचा एक व्हिडिओ घेऊ शकतो. तसं अभ्यासक्रम पेपर 2मध्ये काय आहे, तर भारताचे संविधान, त्यामध्ये सेवाविषयक बाबी व शिक्षणासंबंधित कलमे, संसद व विधिमंडळ कामकाज व विधी समित्या, हा संपूर्ण अभ्यासक्रम एक नोटबुक करायची आणि त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचं आणि म्हणजे जेव्हा जेव्हा अभ्यासाला बसतात तेव्हा तेव्हा वाचायचं. म्हणजे आपल्याला म्हणजे कोणता कायदा कोणतं हे सुटला आहे हे व्हायला नको, तर हे संपूर्ण अभ्यास व्हायला पाहिजे, कारण सगळ्यांवर एक एक दोन दोन एक एकच प्रश्न ते विचारणार आहेत. महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979, महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979, महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वायत्त सेवा निलंबन काळातील प्रदाने नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981, महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981. हे जे सगळं नागरी सेवा नियम दिले नाही, ह्या सगळ्यांसाठी एक सेपरेट अशा बुक पण आहेत. मला आठवते जो 2000 किंवा 13-14 वगैरे काहीतरी, तर हे म्हणजे माझी बहीण जेव्हा नोकरीवर लागली होती तेव्हा सगळ्या ह्या पुस्तकी माझ्याकडून तिने घेऊन घेतल्या. म्हणजे दुकानातून मी ह्या पुस्तकी सगळ्या आणली होती. अशा छोट्या छोट्या पुस्तकी आहेत, म्हणजे असं हाताळता येईल हातामध्ये अशा पद्धतीच्या, पण सगळ्यांच्या सेपरेट नियम आहेत हे. तर तुम्ही तसं पण वाचू शकता. पण ह्या पुस्तकामधून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे चांगली रचना केलेली आहे. फापट पसारा न देता व्यवस्थित सुटसुटीत रचना आहे. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणारे कायदे व योजना पण यामध्ये दिलेल्या अभ्यासक्रमात. महाराष्ट्र राज्य बालन्याय मुलांची काळजी व संरक्षण नियम 2018, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या योजना, म्हणजे ICDSच्या ज्या योजना आहेत कोणत्या ते आहे. तर बघा, तर यामध्ये तर परीक्षेचे टप्पे माहीत आहे, पात्रता तर माहीतच आहे तुम्हाला, कारण सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहे, कारण हे 2 महिने आधीच जी जाहिरात येऊन गेलेली आहे आणि सगळ्यांनी फॉर्म भरलेलं आहे. तर हे यामध्ये दिलेलं आहे. फक्त महिला बाल विभागातील आणि ग्रामविकास विभागातील कर्मचारी हे अर्ज भरू शकतात. हे कोणते कर्मचारी भरू शकतात इथं सगळे आधी दिलेली आहे. 7 वर्ष तरी त्यांनी जॉब केलेले असेल असे उमेदवार इथं भरू शकत होते, ज्यांना 7 वर्ष पूर्ण झालेले होते असे. असो, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला आता इंडेक्स दाखवते तुम्हाला, अनुक्रमणिका यामध्ये कोणती दिलेली आहे बघा. तर महिला बाल विकास विभाग मर्यादित भरती अभ्यासक्रम दिलेला आहे सुरुवातीला. नंतर त्यांनी त्या परीक्षेचे स्वरूप म्हणजे या ठिकाणी दाखवलं तशाच पद्धतीने भरतीचे स्वरूप, कशा लेखी परीक्षा होणार, नंतर मुलाखत, अशा पद्धतीने ते सर्व दिलेले आहे. शासनाशी संबंधित निवडक कायदे, नंतर पेपर 1मध्ये दिलेले ते इंडेक्समध्ये दिलेले आहे. पहिलाच कायदा दिला आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे प्रतिबंध अधिनियम 2005, शासनाची निधीविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984, राज्य महिला आयोग किंवा महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र याच्याबद्दल माहिती दिली आहे. मानवी हक्क आयोग अधिनियम 1993, तर त्यामध्ये अजून राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोगाबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005, नंतर मग सामान्य ज्ञानाबद्दल अभ्यासक्रम आहे त्यानुसार मग माहिती दिलेली आहे. महाराष्ट्राचा इतिहास,
महाराष्ट्रातील समाजसुधारक, महाराष्ट्राचा भूगोल, गणित, बुद्धिमत्ता. त्यानंतर मग मराठी व्याकरण व शब्दसंग्रह येते. मग इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह, भारताचे संविधान, त्यामध्ये जे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे अशीच माहिती दिलेली आहे भारतीय संविधानात. जसं सेवाविषयक बाबी व शिक्षणासंबंधित कलमे कोणत्या आहेत, संसद, विधिमंडळ, कामकाज आणि विविध समित्या. नागरी सेवा नियम, तर कोणते कोणते नागरी सेवा नियम आहेत जे आता सांगितली होती ते सगळे नियम, हे सगळे म्हणजे वाचत नाही, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. पण यामध्ये म्हणजे कोणती माहिती दिली हे तुम्हाला सांगितली. तर तुम्ही जर ते एक्झामचा फॉर्म भरला असेल, तुम्ही ऑलरेडी जॉबला आहात, गव्हर्मेंटच्या जॉबला आहात आणि तुम्हाला 7 वर्षे झालेले आहेत आणि तुम्ही ह्या एक्झामची तयारी करत आहात, तर हे पुस्तक खरंच तुम्हाला खूप उपयोगी ठरणार आहेत. महिला व बालविकास संबंधी जे कायदे आहेत ते सगळं दिले आहे. कायद्यासाठी पण प्लेलिस्ट केलेली आहे, त्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत. मागे पण अंगणवाडी मुख्य सेविकांसाठी जे प्रश्नसंच सरांनी काढला होता तो खरंच चांगला होता, त्यातून प्रश्न आले होते. त्यानंतर महिला बालविकासासंबंधी योजना, कोणत्या कोणत्या योजना ह्या पुस्तकात घेतलेल्या आहेत तर बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजना घेतलेल्या आहे, राष्ट्रीय महिला कोष, जननी सुरक्षा योजना, किशोरवयीन मुलींसाठी योजना, सबला योजना घेतलेल्या आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, यावर पण प्रश्न आलेला होता मागे. आणि हे करत असताना मागे जे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी जे पेपर झाले होते ते पेपर पण तुम्ही अभ्यासात, त्याचा फायदा होईल तुम्हाला. माझी कन्या भाग्यश्री योजना, लेक लाडकी योजना, मिशन इंद्रधनुष्य 5.0 योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृ अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ योजना, महिला व बाल कल्याण समिती, देवदासी योजना, सुमतीबाई सुकणीकर योजना, महिला शक्ती केंद्र योजना, असं ज्या सगळ्याच ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या सगळ्या योजना घेतलेल्या आहेत. जसं मनोधरी योजना, सखी वन स्टॉप सेंटर योजना, हे महत्त्वाचे आहे. सगळ्या वाचत नाही, जे असं अतिच इम्पॉर्टंट आहे त्याच वाचलेली आहे. राजमाता जिजाऊ माता पोषण मिशन, मध्यान्ह भोजन कार्यक्रम, सक्षम अंगणवाडी पोषण अभियान 2.0, पूरक पोषण आहार, अनुरक्षणगृहे, बालसंगोपन योजना, संरक्षणगृहे, अनाथ आरक्षण, हुंडा निर्मूलन दक्षता समिती, तेजस्वी कार्यक्रम काय आहे ते, सायबर शेफ वुमन हे काय आहे, बेबी केअर किट, हे सगळं हे यावर प्रश्न आलेले आहेत मागच्या एक्झामला, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर महिला धोरण कोणते कोणते ते आहेत. महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण 1994, महाराष्ट्राचे दुसरे महिला धोरण 2001, महाराष्ट्राचे तिसरे महिला धोरण 2013, महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण 2024 आणि राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण 2001 हे आहेत महिला धोरण. बाल धोरणे व करार, महाराष्ट्राचे बाल विकास धोरण 2002, राष्ट्रीय बाल धोरण 1974, राष्ट्रीय बाल सदन, शालेय प्रवेशासाठी वयोमर्यादा, राष्ट्रीय पाळणाघर योजना, महिला विरोधी भेदभाव निर्मूलनाच्या आंतरराष्ट्रीय करार, जागतिक आरोग्य संघटना, महाराष्ट्राचे बाल धोरण 2014, राष्ट्रीय बाल धोरण 2013, बालकांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा 2005, संयुक्त राष्ट्राचा बालनिधी, बाल हक्काचा आंतरराष्ट्रीय करार आणि युनिसेफबद्दल सर्व माहिती दिली. बाल शिक्षणाशी संबंधित योजना कोणत्या आहेत त्या दिलेल्या आहे. खडू फळा मोहीम, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियान, उडान योजना, नवोदय योजना, हे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना वगैरे यावर प्रश्न मागे आलं होतं. त्यानंतर किलकारी उपक्रम, महिला व बालकांसंबंधी विविध पोर्टल वगैरे कोणते आहेत ते, किलकारी उपक्रम, ई सरस ॲप, चाइल्ड लाईन्स 1098 काय आहे, बाल स्वराज्य पोर्टल, जीवन अमृत योजना, त्यानंतर ABPMJ, MESI पोर्टल, GHAR घारक पोर्टल, GHAR पोर्टल, दरवाजा बंद अभियान, मिशन उत्कर्ष, ट्रॅक चाइल्ड्स पोर्टल, पोक्सो ई बॉक्स, नवसंजीवनी योजना, हे काय आहे ते सगळं यामध्ये माहिती दिली आहे. मग त्यानंतर बाल पुरस्कारासंबंधित माहिती आहे. महिला पुरस्कार हे म्हणजे करंटमधून दिलेले आहे. करंटमध्ये जे बाल पुरस्कार, महिला पुरस्कार, महिला व बालकांसाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक कोणता आहे, महिला व बालकांसंबंधित दिनविशेष जे महत्त्वपूर्ण आहे ते हे करंटमधून काढलेली माहिती आहे. हे 4 मुद्द्यामध्ये
जे सरांनी माहिती दिली आहे करंटमधून दिलेली आहे, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे अजून चालू घडामोडी मधून कोणत्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या बालकाशी संबंधित महिला व बालकांशी संबंधित चालू घडामोडी, तर ह्या ज्या नवीन योजना सुरू आहेत करंटमध्ये त्या दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना, इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना ही कोणत्या राज्याची आहे त्यामध्ये दिले आहे आपल्या महाराष्ट्राची जण आहे. महतरी वंदना योजना, अमृत बाल योजना, कल्पना फेलोशिप योजना, अशा म्हणजे करंटमध्ये पण योजना आहे. तर हे मागे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी चे हे दुसरी एडिशन 2025ला काढलं. तर अशा पद्धतीनं कारण कसं यांचं पण मर्यादित म्हणजे विभागीय अंगणवाडी मुख्य सेविकेची सुद्धा जाहिरात मागे आलेली आहे, त्यांची पण एक्झाम झालेली नाही आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक आहे, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी कव्हर केलेला आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे CDPO किंवा अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे त्यांनी ह्या म्हणजे चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये खूप व्हिडिओ देऊन ठेवलेले आहे. ज्या वेळेला म्हणजे अभ्यास होत नाही किंवा आपल्याला अभ्यासाला वेळ मिळत नाही त्यावेळेला व्हिडिओ बघूनसुद्धा आपल्याला थोडा बहुत तरी आपल्याला अभ्यास कव्हर करता येतो. तर वेळ नाही म्हणून थांबायचे नाही, तर करत राहायचं. आणि जर नवीन आलं असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.